श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद. श्रीमद भागवत कथामृत भाग 4. परीक्षितचा जन्म. धर्मराज युधिष्ठिर आपल्या प्रजाजनांना अतिप्रसन्न ठेवून त्यांचे पित्याप्रमाणे पालन करीत होते. त्यांच्याकडे अतुल संपत्ती होती. त्यांनी अनेक मोठे मोठे यज्ञ केले होते. ते जंबूद्वीपाचे स्वामी असून त्यांची कीर्ती स्वर्गलोकापर्यंत पोहोचली होती. त्यांना भगवंतांच्या स्मरणाशिवाय अन्य कोणतीच वस्तू सुखदायक वाटत नसे. ज्यावेळी उत्तरेच्या पोटातील वाढणारा गर्भ अश्वत्थामाच्या ब्रह्मास्त्राने त्याच्या तेजाने जळू लागला, त्यावेळी त्या गर्भाचे रक्षण एक ज्योतिर्मय पुरुष करीत होता. तो दिसण्यास एका अंगुलीच्या आकाराचा होता, परंतु त्याचे स्वरूप अत्यंत निर्मल श्यामवर्ण आणि शरीर विजेप्रमाणे चमकदार होते. त्याने पितांबर परिधान केला होता. त्याच्या हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केले होते. हातातील गदेने त्या ब्रह्मास्त्राचे तेज कमी करत त्या गर्भस्थ शिशूचे चारी बाजूने फिरून त्याने तप्त आगीपासून रक्षण केले होते. 10व्या मासाच्या अंती अनुकूल ग्रहांचा उदय झाला असताना शुभ मुहूर्तावर एका दिव्य तेजस्वी बालकाने जन्म घेतला. पौत्राच्या जन्माची वार्ता ऐकून सम्राट युधिष्ठिर अत्यंत आनंदित झाले. त्यांनी धौम्य, कृपाचार्य आदी ब्राह्मणांना बोलावून त्यांच्याकडून मंगल वाचन, जातकर्म, संस्कार करविले. भगवान विष्णूंनी त्यांची रक्षा केली म्हणून त्याचे नाव विष्णुरात असे ठेवले. परंतु हा शिशु परीक्षित या नावानेच विख्यात झाला. ब्राह्मणांनी हा बालक मनुपुत्र इक्ष्वाकुप्रमाणे प्रजेचे पालन करेल आणि श्रीरामांप्रमाणे सत्यप्रतिज्ञ आणि ब्राह्मण भक्त होईल अशी भविष्यवाणी केली होती. महाभारताच्या युद्धाच्या प्रसंगी कुलक्षय पाहावयास लागू नये म्हणून महात्मा विदुर युद्ध सुरू होण्यापूर्वीच तीर्थयात्रेस निघून गेले होते. यात्रा संपवून ते ज्यावेळी हस्तिनापुरी परत आले त्यावेळी पांडवांचा विजय होऊन त्यांच्या धर्मयुक्त राज्याची स्थापना झाली होती. धृतराष्ट्र आणि गांधारी मात्र पांडवांच्या आश्रयाखाली होते. विदुराने त्या उभयतांना काळाच्या आगमनाची कल्पना आणून दिली आणि त्यांना घेऊन ते ईशचिंतनासाठी अरण्यात निघून गेले. भगवान श्रीकृष्ण हस्तिनापूरहून द्वारकेस जाऊन बराच काळ लोटला होता, परंतु त्यांच्याकडून काहीच समाचार आला नव्हता. त्यामुळे युधिष्ठिराने अर्जुनास द्वारकेस पाठविले होते. त्याला जाऊन सुद्धा 7-8 महिने झाले होते, परंतु त्याच्याकडून सुद्धा कोणतीच वार्ता मिळाली नव्हती. याच दरम्यान अनेक अपशकुन सुद्धा घडू लागले होते. काळाची गती मोठी बिकट झाली होती. जो ऋतू असावयास हवा होता तो न येता त्याच्या विरुद्धच क्रिया होत होत्या. जनता क्रोधी, असत्यपरायण झाली होती. सारा व्यवहार कपटानेच भरलेला होऊ लागला होता. भयंकर नैसर्गिक उत्पात आणि अपशकुन पाहून युधिष्ठिरांच्या मनात अनेक शंका निर्माण होऊन ते अत्यंत चिंतित झाले होते. त्याचवेळी अर्जुन द्वारकेहून परत आला. त्याचा असा म्लान चेहरा युधिष्ठिराने पूर्वी कधीच पाहिला नव्हता. त्याच्या नेत्रातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. अशा स्थितीतच तो युधिष्ठिराच्या चरणांवर पडला. ते अत्यंत घाबरून गेले आणि त्यांनी अर्जुनास विचारले, अर्जुना, द्वारकापुरीतील श्रीकृष्ण आणि आपले आप्त सुरक्षित आहेत ना? या प्रश्नांच्या सरबत्तीने म्लान झालेला अर्जुन अधिकच दुःखी झाला आणि त्याने श्रीकृष्ण स्वधामाला गेल्याचे वृत्त सांगितले. दुःखाच्या आवेगाने तो बराच वेळ काही बोलू शकला नाही. दुःखाचा आवेग कमी झाल्यावर अर्जुन म्हणाला, दादा, ज्या शक्तीच्या जोरावर मी एवढे पराक्रम केले ती श्रीकृष्णाची शक्ती होती. त्याच्या पराधामाला जाताच ती शक्ती सुद्धा निघून गेली. मी परत येत असताना कृष्ण पत्नींना घेऊन त्यांच्या आदेशानुसार येत होतो. मार्गात दुष्ट गोपांनी मला परास्त केले.
माझ्या गांडीव धनुष्यात श्रीकृष्णाची शक्ती कार्य करीत होती. दादा, आपण ज्या द्वारकावासियांबद्दल विचारले ते मदिरापान करून उन्मत्त होऊन एकमेकांवर शस्त्रास्त्रांचा प्रहार करून मृत झाले. भगवंतांच्या सुधाम गमन आणि यदुवंशाच्या संहाराचा वृत्तांत ऐकून युधिष्ठिराने स्वर्गारोहण करण्याचा निश्चय केला. ज्येष्ठ बंधूचा निश्चय पाहून भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि द्रौपदी सुद्धा स्वर्गारोहण करण्यास निघाले. येथे अध्याय 12 ते 15 संपन्न झाला. परीक्षिताचा दिग्विजय, धर्म आणि पृथ्वींचा संवाद. अध्याय 16. युधिष्ठिर महाराजांनी स्वर्गारोहण करण्यापूर्वी आपला पौत्र परीक्षित यास राज्याभिषेक केला होता. त्याचा विवाह उत्तरेची कन्या इरावती हिच्याबरोबर झाला होता. त्याला जन्मेजय आदी 4 पुत्रांची प्राप्ती झाली होती. परीक्षिताने गंगा किनारी 3 अश्वमेघ यज्ञ केले होते. एकदा परीक्षित राजा दिग्विजय करण्यास निघाला. त्याला एक आश्चर्यकारक दृश्य दिसले. एक बैल केवळ एका पायावर उभा होता. त्याच्या बाजूस अत्यंत कृश झालेली एक गाय उभी होती. या दोघांना एक अत्यंत काळाभोर परंतु राजाचा वेश परिधान केलेला पुरुष आपल्या हातातील काठीने निर्दयतेने त्या दोघांना मारित होता. हे दृश्य पाहताच परीक्षित घोड्यावरून खाली उतरला. एका पायावर उभा असलेला तो वृषभ प्रत्यक्षात धर्म होता. त्याच्याकडे पाहून राजा म्हणाला, हे वृषभा, तू श्वेतवर्ण पांढऱ्या कमलाप्रमाणे आहे. तुला एकाच पायावर उभा पाहून मला खूप दुःख होते आहे. तुम्ही बैलाच्या रूपात कोणी देवता आहात का? मी तुमच्याशिवाय अन्य कोणत्याच प्राण्याच्या डोळ्यात अश्रू पाहिले नाहीत. तुम्ही घाबरू नका. मी या दुष्टाला योग्य ते शासन करीन. तो श्वेतवर्ण वृषभ म्हणाला, मी धर्म आहे. सत्ययुगात माझे 4 चरण होते, तप, पवित्रता, दया आणि सत्य. परंतु आता अधर्माचा अंश, गर्व, आसक्ती आणि मद यामुळे माझे 3 चरण नष्ट झाले आहेत. केवळ 4था चरण सत्य उरला आहे. ही गोमाता प्रत्यक्ष पृथ्वी आहे. भगवान श्रीकृष्णांनी हिचा भार उतरविला होता, परंतु त्यांचे स्वधाम गमन होताच तिची अशी दयनीय अवस्था झाली आहे. परीक्षिताने त्या दोघांचे दुष्ट कलीपासून रक्षण करण्यासाठी आपली तलवार उपसली. तितक्यात कलीने आपली राजचिन्हे काढून टाकली आणि परीक्षिताच्या चरणांवर तो नतमस्तक झाला आणि शरणागतीची याचना करू लागला. शरण आलेल्यास अभयदान देण्याचे बिरीद असल्याने परीक्षिताने त्याला जीवदान दिले आणि त्याला आपल्या राज्यातून निघून जाण्याची आज्ञा केली. कली म्हणाला, महाराज, चोहीकडे तर आपलेच राज्य पसरलेले आहे. मी याच्या बाहेर कोठे जाऊ? मला राहण्यासाठी स्थान द्या. मी तेथेच राहीन. परीक्षित म्हणाला, मी तुला राहण्यासाठी 4 स्थाने देतो. 1. ज्या ठिकाणी द्यूत क्रीडा चालते. 2. जेथे मद्यपान होते. 3. जेथे व्यभिचार होतो. आणि 4. ज्या ठिकाणी हिंसा होते. कलियुगाने अजून एक स्थान मागून घेतले. ते होते सुवर्ण. जे सुवर्ण धन अनितीने अन्यायाने मिळवलेला असेल तेथे कलीचा निवास असतो. परीक्षिताने कलीस घालवून का दिले नाही हा प्रश्न सैनिकांनी सूत मुनींना विचारला. सूत महाराज म्हणाले, कली परीक्षिताला शरण आला होता आणि दुसरे कारण असे की कलियुगात अनेक दोष असले तरी या युगात भगवंताच्या नामसंकीर्तनाने भगवंतांची प्राप्ती होते. यज्ञ, दान, तप आदी कठीण साधनांची येथे आवश्यकता नसते. येथे अध्याय 16 आणि 17 संपन्न झाला. अध्याय 18. परीक्षिता शृंगी ऋषींचा शाप. एकदा परीक्षित जुने सोन्याचे मुकुट पाहत होता. त्यातील एक सुंदरसा मुकुट त्याला खूप आवडला. त्याने तो आपल्या मस्तकावर घालून पाहिला. त्याच वेळी त्याला मृगया करण्याची इच्छा प्राप्त झाली. त्याने शस्त्रे घेतली आणि अरण्याकडे निघाला. तो असा अचानक जात असलेला पाहून अंगरक्षक सुद्धा घोडे घेऊन निघाले. सकाळपासून दुपारपर्यंत उन्हामध्ये त्याने भरपूर घोडदौड केली. त्यामुळे त्याला तीव्र तहान लागली. पाण्याच्या शोधात असताना तो एका आश्रमात येऊन पोचला. तो आश्रम शमीक ऋषींचा होता. ते समाधी अवस्थेत होते. परीक्षिताने त्यांच्या जवळ येऊन पाणी देण्याची याचना केली, परंतु समाधी अवस्थेत मग्न असल्याने ऋषीवरांना राजाचे भाषण ऐकू आले नाही. परीक्षिताला वाटले
ते त्याला मुद्दामच पाणी देत नाहीत. त्यावेळी आश्रमात अन्य कोणीच नव्हते. सारे शिष्य स्नानासाठी दूर नदीवर गेले होते. राजाचा कोणी सत्कार केला नाही, साधे पाणी सुद्धा दिले नाही. याचा राजास खूप राग आला. तो त्या क्रोधावस्थेत परत फिरला. तेथे त्याला एक मृत सर्प पडलेला दिसला. त्याने तो आपल्या भाल्याने उचलला आणि ऋषीवरांच्या गळ्यात घातला आणि तो निघून गेला. थोड्या वेळात शमीक ऋषींचे शिष्य आणि पुत्र शृंगी स्नान आटोपून आश्रमात आले. त्याने आपल्या पित्याच्या गळ्यात पडलेला तो मृत सर्प पाहिला. त्याला अत्यंत क्रोध आला आणि त्या क्रोधाच्या भरात त्याने शाप दिला, ज्याने माझ्या देवतुल्य पित्याच्या गळ्यात हा मृत साप घातला असेल त्याला आजपासून 7व्या दिवशी तक्षकाच्या दंशाने मृत्यू येईल. थोडा समय होताच शमीक ऋषींची समाधी उतरली. त्यावेळी पुत्रांनी घडलेली घटना पित्यास सांगितली. ऋषीवरांनी अंतर्ज्ञानाने पाहिले की महाराज परीक्षित तहानेने व्याकुळ होऊन आश्रमात आले होते, परंतु त्यांना पाणी न मिळाल्याने ते क्रोधित झाले आणि त्यांनी तो मृत सर्प ऋषीवरांच्या गळ्यात घातला होता. शमीक ऋषी पुत्रावर रागावले आणि म्हणाले, या अपराधासाठी तू राजास फार मोठी शिक्षा दिलीस. परीक्षित आपल्या राजप्रासादात जाऊन पोचल्यानंतर त्याने आपला मुकुट काढून ठेवला. तत्काळ त्याला आपण केलेल्या अपराधाची जाणीव झाली. यापूर्वी त्याला असा क्रोध कोणावरही कधीही आला नव्हता. त्याने त्या मुकुटाकडे पाहिले. तो जरासंघ राजाचा भीमाने त्यास पराभूत करून आणलेला मुकुट होता. अतिदुष्ट जरासंघाच्या मुकुटात कलीचे वास्तव्य होते. त्यामुळेच परीक्षिताला अति क्रोध आला होता. या अपराधाचे प्रायश्चित्त घ्यावे असा विचार त्याच्या मनात आला. त्याच वेळी शमीक ऋषींचे शिष्य राजप्रसादात आले. त्यांनी शृंगाने दिलेल्या शापाबद्दलची माहिती राजास सांगितली आणि शमीक ऋषींनी दिलेला सावध राहण्याचा संदेश सुद्धा सांगितला. परीक्षिताने राजाचा कारभार अगोदरच आपला ज्येष्ठ पुत्र जन्मेजयावर सोपविलेला होता. तो प्रपंचातूनही विरक्त होऊन समस्त आसक्तींचा परित्याग करून अनन्य भावाने श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे ध्यान करीत गंगा तटावर येऊन बसला. त्याचवेळी त्रिलोकास पवित्र करणारे महान ऋषी मुनी आपल्या शिष्य परिवारासह तेथे येऊन पोहोचले. यामध्ये अस्त्री, वशिष्ठ, च्यवन, भारद्वाज, भृगु, अंगिरा, पराशर, विश्वामित्र, परशुराम असे महान ऋषीगण होते. परीक्षिताने त्या सर्वांचे स्वागत केले, प्रणाम केला आणि आपल्या अंतसमयी इतके महान ऋषीमुनी आल्याबद्दल धन्यता प्रकट केली. अनेक ऋषींनी परीक्षितांच्या निश्चयाची प्रशंसा केली. त्यावेळी सर्व ऋषीमुनींनी साधू साधू असे उच्चारण करून त्यांना अनुमोदन दिले. याच वेळी स्वेच्छेने विचरण करणारे आणि कोणाकडून कशाचीही अपेक्षा न करणारे व्यासनंदन श्री शुकदेव महाराज तेथे आले. त्यांची वेशभूषा अवधूताची होती. 16 वर्षाची किशोर अवस्था होती. हात, चरण, भुजा, खांदे, कपोल आदी सर्वच अंग प्रत्यंग अत्यंत सुडौल आणि सुकुमार होते. नेत्र मोठे मोठे असून त्यात ज्ञानाची चमक होती. नासिका थोडी उंच होती. मुख अत्यंत तेजपुंज असून शोभून दिसत होते. कुरळे कुरळे केस कपाळावर रुळत होते. ते तेजस्वी देवता समान वाटत होते. परीक्षित महाराजांनी त्यांची यथायोग्य पूजा केली आणि अतिनम्र भावाने प्रणाम केला. येथे अध्याय 18 आणि 19 संपन्न झाला. अध्याय 20. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.